नमस्कार मंडळी, आम्ही मालवणी या चॅनलवर आपले मनापासून स्वागत आहे. हे बघा, आज मस्त मी आपणास हिरव्या चण्याचा काढा म्हणा, सांबारा म्हणा, रस्सा म्हणा करून दाखवणार आहे. बाळंतीण बाईसाठी तर एक नंबर आणि सर्दी खोकल्यावर तर जालीम उपाय. अशा प्रकारे तुम्ही नक्की करा. तर चला तर मी तुम्हाला काढा करून दाखवण्याची पद्धत दाखवणार आहे आणि वाटण पण त्याचं करून दाखवणार आहे. ज्यांना बाळंतीण बाईंचे जे टाके वगैरे सुकल्याच्या नंतरच अशा प्रकारे चण्याचा काढा वगैरे तुम्ही करून देऊ शकता. वर्षाच्या 12 महिने तुम्ही कधी पण, पावसाळा म्हणा, थंडी म्हणा, उन्हाळ्यात जर सर्दी खोकला होत असेल वातावरणाच्या बदलामुळे, तर अशा प्रकारे तुम्ही चण्याचा, आमची आई ह्याला बाळंतीणच्या टायमाला, डिलेवरी झालेल्यांना द्यायच्या टायमाला चण्याचा काढा म्हणायची. ह्याला चण्याचा सांबारा म्हणतात मालवणी पद्धतीमध्ये. चला तर आपण ही रेसिपी पाहायला घेऊया. तर हे बघा, चणे मी आधी स्वच्छ 2-4 पाणी धुवून घेतले आणि आपल्याला त्याच पाण्यामध्ये हे चणे व्यवस्थित शिटी काढून घ्यायची. आता हे ज्या पाण्यामध्ये ठेवले आहेत स्वच्छ धुवून ठेवायचे, नुसतं असं डायरेक्ट ठेवायचे नाही. आपण धुवून ठेवले तर हे पाणी वापरायला मिळतं. आता हे मी कुकरमध्ये पाणी घालून घेते आणि बघा, चण्यामध्ये किंवा कोणता वाटाणा किंवा कोणती कडधान्य असतात त्यामध्ये असे कडक थोडेसे तुम्हाला भिजत घातल्याच्या नंतर तरी मिळतातच. भिजत घालून किंवा तुम्ही मोड काढायला घेतलात तर तुम्हाला थोडेफार असे चाळीये मिळतात. त्याला आम्ही चाळीये प्रकारचे चणे म्हणतो किंवा चाळीये प्रकारचे कडधान्य असतात, ते कडक असतात. ते नंतर जरी तुम्ही अजून एक दिवस भिजत ठेवले तर ते भिजतात, पण वेळ लागतो त्याला. कोवळे असतात म्हणून ते चाळीये होतात. ते पण चाळीये काढून ठेवलेले आहेत आणि बाकीचे सगळे चांगले मिळालेले आहेत. त्याच पाण्यामध्ये मी आता हे छान प्रकारे असे उकडून घेते. आता हे उकडून म्हणजे 3-4 शिट्या तर काढायला पाहिजे, तरच तुमचे छान असे चणे उकडले घेणार. आणि हे जे मी चण्याचं जे पाणी वेगळं बाजूला आधी काढलेलं होतं ते पण ह्यामध्ये घालून घ्यायचं. हे बघा, छान असे मी आता हे चणे उकडून घेतलेले आहेत. मी जवळजवळ 3-4 शिट्या काढून घेतलेले आहे. पण आपल्याला ह्याचं काय करायचं आहे, सांबार म्हणा किंवा काढा म्हणा, रस्सा करायचा आहे, आमटी म्हणा, असं हे वेगवेगळी नावं असतात आपण जे करतो. त्यासाठी आपल्याला वाटण काढून घ्यायचं आहे आणि चणे पण आपल्याला वाटायचे आहेत. त्यासाठी मी बघा, धणे आणि काळं मिरी ज्या वेळेला काढा करतो, म्हणजे आमटी करतो, म्हणजे असं जे सर्दी खोकल्यासाठी करतो किंवा बाळंतीसाठी करतो, आपल्या गरम मसाल्यामध्ये सगळं असतं, पण एक्स्ट्रा तुम्हाला काळं मिरी, धणे घ्यायचेच आहेत आणि बाकीचं सर्व घ्यायचंच आहे. कांदा, खोबरं, आलं, लसूण, कोथिंबीर. आता मी प्रथम बघा, कांदा व्यवस्थित तेल न टाकता आधी थोडंसं भाजून घेते, नंतर तेलाचा वापर करणार आहे. अशा प्रकारे जर तुम्ही कांदा भाजला ना, तर व्यवस्थित कांदा भाजला जातो आणि मग मस्त पटकन होतो तो. तुम्हाला मीठ वगैरे टाकून भाजायची गरज लागत नाही आणि नंतर मग तुम्हाला तेल टाकून ह्यावरती भाजून घ्यायचं आहे कांदा. आता मी तुम्हाला हे कांदा खोबऱ्याचं वाटण करून का दाखवते, कारण काय माहिती आहे, आपण ज्या वेळेला सर्दी खोकल्यासाठी किंवा बाळंतींसाठी जो कांदा खोबऱ्याचं वाटण करतो त्यामध्ये आवर्जून तुम्हाला धणे, काळं मिरी आणि आलं आणि लसूण ह्याची जास्त वापर करायचा आहे. आणि 2 कांदे घेतलेले आहेत मी. कांद्याचा वापर जास्त करायचा आहे. खोबरं बघा, मी जरासंच घेतलेलं आहे. त्यावरच तुमचा हा चण्याचा काढा तयार होतो सर्दी खोकल्यासाठी, बाळंतिणीसाठी. आता त्यामध्ये सगळं कांदा खोबरं वगैरे सगळं वाटून झालं. आलं, लसूण, कोथिंबीर वगैरे आपण ह्यामध्ये घालून घ्यायची, व्यवस्थित ढवळून नंतर थंड झाल्यावरच आपल्याला हे वाटून घ्यायचं. हे वाटून घेणार आणि मी थोडेसे चणे पण वाटून घ्यायचे आहेत. तर हे बघा, अशा प्रकारे मी तुम्हाला वाटण करून दाखवलेलं आहे. तर आता आपल्याला ह्यामधले चणे वाटून घ्यायचे आहेत. जेव्हा तुम्ही चणे वाटणार तेव्हाच तुमचा चण्याचा रस्सा, चण्याची आमटी किंवा काढा हा तयार होतो. तुम्ही चणे ठेवला तर तुमची ती उसळ तयार होऊन जाणार. त्याच्यामुळे तुम्हाला चण्याचा रस्सा करायचा आहे म्हणा, काढा करायचा आहे, त्याप्रकारे आता हे मी आता चणे 2 चमचे घेऊन वाटून घेते. एका पॅनमध्ये तेल घालून 1 चमचा जिरं घालून, जिरं छान तडतडल्याच्यानंतर एक बारीक केलेला कांदा घालून कांदा व्यवस्थित भाजू द्यायचा. कांद्यासोबत थोडीशी कढीपत्ता घालून घ्यायची आहे आणि नंतर आपल्याला मग मसाले वगैरे घालून घ्यायचे आहेत. आता आम्ही कांदा व्यवस्थित असा थोडा भाजू देते. जरासा थोडासा तर लाल झाला पाहिजे. कांदा लाल झाला तर चांगली चव पण येते तुमच्या काड्याला, म्हणजे आमटी, रस्सा म्हणा ह्याला. तर आता मी हा कांदा थोडासा व्यवस्थित मस्त असा भाजून घेते आणि तो तुम्हाला जर ह्यामध्ये टोमॅटो वापरायचा असेल तर वापरू शकता. मी जो काढा तयार करते किंवा सर्दी खोकल्यासाठी जो तयार करते त्यामध्ये मी टोमॅटोचा वापर करत नाही. आता मसाल्यामध्ये बघा, मी रेग्युलर मसाले, हळद, लाल तिखट मसाला, गरम मसाला, आपला मालवणी मसाला, हिंग ह्याचा वापर करून मी करते. आणि मी मसाले बघा थोडे घेतलेले आहे. जास्त मसाले ज्यावेळेला आपण काढा करतो किंवा आमटी करतो अशा प्रकारे
तर मसाल्याचा थोडासा वापर जरा कमी करायचा. दिसताना कलर दिसते कारण लाल तिखट मसाला आहे, तिखट जास्त होत नाही. आणि हे जे मी चणे वाटून घेतलेले आहे त्याची पेस्ट आपल्याला ह्यामध्ये घालून घ्यायची आहे. तुम्ही एकदा ह्या प्रकारे नक्की करून बघा. मालवणी पद्धतीमध्ये अशाच प्रकारे चण्याचा काढा केला जातो. आता आमच्या टायमाला आमची आई आम्हाला अशाच प्रकारे करून द्यायची आणि आम्ही आता कायमचं अशाच प्रकारे जेवणं करत असतो. आणि मस्त सर्दी खोकल्यासाठी एकदम जालीम उपाय आहे. आठवड्यातनं तुम्ही जरी एकदा किंवा 2 आठवड्यांनी एकदा जरी तुम्ही अशा प्रकारे हे चण्याचा रस्सा केलात ना तरी तुम्हाला सर्दी खोकला वगैरे छान होतो आणि बरा वाटतो. आणि बाळंतीण बाईं ज्याच्या घरामध्ये डिलिव्हरी झाली असेल त्यांनाचे टाके सुकल्याच्या नंतर तुम्ही अशा प्रकारे चण्याचा काढा करून देऊ शकता. आता कांदा खोबऱ्याचं वाटण आणि चण्याचं जे वाटण व्यवस्थित आपण मसाल्यामध्ये एकजीव करून थोडंसं शिजवून घ्यायचं आणि त्याच्यानंतर आपल्याला पाणी वापरून घ्यायचं आहे. आता हे मी व्यवस्थित असं शिजवून घेते. आता हे बघा छान असं बघा शिजवता मस्त असा कलर येतो की नाही. आधी तुम्हाला सफेद सफेद दिसत होतं, आता छान असा कलर येऊन लागला. आणि आपल्याला आता मिक्सरच्या भांड्यामध्ये थोडंसं किंवा हे जे चणे आहेत ना थोडेसे मी ठेवलेले आहेत बघा. सगळे चणे वाटलेले नाही आहेत, थोडेसे चणे ठेवून द्यायचे आणि ते घालायचे. जेणेकरून काही लोकांना वाटणार कसली आमटी आहे कसला सांबार आहे, त्याच्यामुळे थोडे चणे ठेवायचे. पण तुम्ही अशा प्रकारे जर सांबारा केला तर खरोखर सांबाराला तुमची छान चव येते. तुम्ही हे चपाती भाजीबरोबर पण खाऊ शकता, पण उचलून एक पेला नक्की प्या. म्हणजे सर्दी खोकल्यासाठी तुम्हाला ते छान होतं. आता हे मिक्सरच्या भांड्यामध्ये पाणी घालून आपल्याला तुम्हाला पातळ तुम्हाला किती काय करायचं आहे त्यानुसार तुम्ही करू शकता. पातळ केलं तरी प्यायला हे खूप छान लागतं आणि घट्ट केलं तर तुम्हाला भाकरी भाताबरोबर खायला मिळतं. आता यामध्ये चवीनुसार मीठ घालून घ्यायचं आणि छान असं आपल्याला 10-1 मिनटं कढून घ्यायचं आहे. म्हणजे जवळजवळ कढ वगैरे छान आला पाहिजे. लगेच तुम्हाला गॅस बंद करायचा आहे ना, चांगलं शिजवून घ्यायचं आहे. आता हे मी व्यवस्थित असं चांगलं रटमटू देते. चांगलं शिजल्यावरच तुमच्या सांबाऱ्याला किंवा ह्या काड्याला चांगली चव येते आणि मस्त असं त्यामध्ये अर्क उतरला जातो. आणि बघा तुम्हाला चणे धुवून स्वच्छ भिजत घालायचे आणि त्या अर्कामध्ये तुम्हाला ते शिटी काढून घ्यायचे. ते जो अर्क आलेला असतो चण्याचा तो फेकायचा नाही. त्याच्यामध्ये सर्दी खोकल्यासाठी तो उपाय चांगला होतो. आता मस्त आपला हा चण्याचा काढा बघा मस्त काढ असा तयार झालेला आहे आणि छान असं चण्याचा काढा तयार झालेला आहे. आता मी मस्तपैकी गॅस बंद करून घेते आणि आपल्याला यावरती कोथिंबीर घालून घ्यायची. आपण पण नक्की मंडळी अशा प्रकारे करा. आता मी गॅस बंद करून घेतलेला आहे आणि आपण आता यावरती कोथिंबीर घालून घेऊया. एक नंबर असा मंडळी चण्याचा काढा म्हणा, रस्सा म्हणा, आमटी म्हणा हा तयार झालेला आहे. आपण पण नक्की अशा प्रकारे करा. हे बघा मंडळी सर्दी खोकल्यावर किंवा बाळंतीण बाईसाठी करणारा जो मी चण्याचा रस्सा म्हणा, काढा म्हणा, सांबारा म्हणा करून दाखवलेला आहे. अशाच नवनवीन रेसिपी किंवा इतर व्हिडिओसहित मी कायम आपणास भेटतच असते. आपण माझ्या चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब, हाईप करायला विसरू नका. चला तर आता इथेच थांबते. मस्त खा, स्वस्थ राहा. आपण माझे व्हिडिओ पूर्ण पाहता त्याबद्दल मनापासून खूप खूप धन्यवाद.